एक महत्त्वाची बातमी, उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय म्हणूनच त्यांची धडपड सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलं। भास्कर जाधव यांना आम्ही ऑफर दिलेली शिवसेनेमध्ये येण्याची आणि ते जर आले तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करू। सध्या उदय सामंतांचा तो धंदाच चालू झालेला आहे आणि उदय सामंतांना स्वतःच्या माध्यमातून आपल्याकडे जमा करायचं आणि उद्या एकनाथ शिंदेंसमोर पर्याय ठेवायचा आणि जे सध्याचं उपमुख्यमंत्री पद आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं, हा चाललेला तो धंदा आहे। म्हणजे उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं असा थेट आरोप आहे तुमचा? त्यांची ती महत्वाकांक्षी आहेच विचार आणि त्यासाठी ते कोणत्या स्तराला जाऊ शकतात या पूर्वीच्या अनुभवातून आम्हाला दिसून आलेलं आहे। तुम्ही म्हणताय जागा दाखवायला सुरुवात केली, कशी केली ही जागा? एकनाथ शिंदेंच्या बाबत ज्या पद्धतीने त्यांना आपत्ती निवारण समिती असेल, अत्यंत राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, त्याच्यातून एकनाथ शिंदेना वगळलेलं आहे। आता सुद्धा अनेक कार्यक्रम जे होतात, उदाहरणार्थ नाशिकच्या कुंभमेळ्याला एकनाथ शिंदे गेले पण तिथे भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन आलेले नाही आहेत। गिरीश महाजन यांनी बैठक घेतली, तिथे दादा भुसे आलेले नाही आहेत। त्यामुळे एकमेकावर कुरघोडी करायचं काम चालू आहे आता आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शीतयुद्ध चालू झालेलं आहे, त्याचा कधीही भडका उडू शकतो। नक्कीच। पण कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।